हॅलो एमपीएससी ॲस्पिरंट, येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी व सीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक ते म्हणजे महान्यायवादी व महाधिवक्ता यांच्या दोघातील फरक आणि याच्यावर आलेले PYQ हे सर्व टॉपिक मी एकाच व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यावर खूप सारे प्रश्न आलेले आहेत. कंबाईन प्री हो का मेन्स हो का राज्यसेवा हो का सरळ सेवा हो, कोणत्याही भरतीला पहा तर याच्यावर एक प्रश्न दिसतोच आपल्याला. तर मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला की येणाऱ्या कंबाईन जे ग्रुप बी आणि सी आहे 2025ची याच्यामध्ये याच्यावर जर प्रश्न आला तर ते आपला प्रश्न चुकता कामा नये. माझा पण पॉईंट क्लिअर होईल आणि तुम्हाला पण मी हे क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर आवडला व्हिडिओ तर लाईक करता. तर बघू आपण महान्यायवादी आणि महाधिवक्ता यांच्या दोघातला फरक. महान्यायवादी यांचा समावेश कशात होतो तर केंद्रीय कायदेमंडळ जे असते, भारताचं केंद्रीय कायदेमंडळ, त्याच्यात महान्यायवादी या व्यक्तीचा समावेश होतो. आणि इकडे महाधिवक्ता हा यांचा समावेश राज्याचं कायदेमंडळ जे असते त्याचा त्यांचा समावेश होतो. तसेच महान्यायवादी याची तरतूद कोणत्या कलमात आहे तर कलम 76 मध्ये. आणि महाधिवक्ता यांची तरतूद कोणत्या कलमात आहे तर कलम 165 मध्ये. तसेच सर्वोच्च कायदा अधिकारी कुठचे असतात तर हे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात भारताचे. आणि महाधिवक्ता हे सर्वोच्च कायदा अधिकारी कुठचे असतात तर हे असतात राज्याचे. यांची नेमणूक कोण करते? महान्यायवादी यांची नेमणूक कोण करते तर राष्ट्रपती करतात. आणि महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करते तर राज्यपाल करतात. अर्हता महान्यायवादी यांची अर्हता काय आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची जी पात्रता असते तेच महान्यायवादी यांना सुद्धा पात्रता लागत असते. आणि महाधिवक्ता यांची सुद्धा अर्हता अशी आहे की हायकोर्टाचे जे न्यायाधीश असतात त्यांना जी अर्हता लागते ती त्यांना लागते. तसेच पदधारण, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत हे पद धारण करतात कोण? महान्यायवादी. आणि महाधिवक्ता हे राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. ठीक आहे. तर त्याच्यानंतर इथं 3 कलमा अतिशय महत्त्वाच्या आहे. त्याच्यावर मेन्सला खूप सारे प्रश्न येतात. तर ह्या कलमा आणि या सेटच्या कलमा हे व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यात मी तुम्हाला एक फरक सांगण्याचा प्रयत्न करतो जे की लक्षात ठेवण्यासाठी सोपा जाईल आपल्याला. बघा, 76 आणि 88 मध्ये फरक कितीचा आहे? 12. आणि 88 आणि 105 मध्ये कितीचा फरक आहे? 17. तसेच इकडे 165 आणि 77 मध्ये आहे 12. आणि 177 आणि 194 मध्ये आहे 17. हा फरक लक्षात ठेवा. याच्यामुळे तुम्हाला कलमा लक्षात ठेवण्यासाठी सोपं झाला. तर इकडं महान्यायवादी कलम 76(3) मध्ये काय आहे? 3 अन्वये महान्यायवादी यांना सर्व न्यायालयामध्ये सुनावून घेण्याचा अधिकार असतात. म्हणजे सर्व न्यायालयात ते बोलू शकतात. आणि महाधिवक्त्याच्या बाबतीत कलम 165(3) यांना उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायालयामध्ये म्हणजे राज्याच्या उच्च न्यायालयाचे जे सर्व न्यायालय असतात तिथे बोलण्याचा म्हणजे किंवा ऐकून घेण्याचा अधिकार असतो. इकडे महान्यायवादीचं कलम 88 यामध्ये यांना संसदेच्या दोन्ही सदनामध्ये आणि एखाद्या समितीचा सदस्य असलेल्या समितीत बोलण्याचा कामकाजाचा अधिकार असतो, मात्र त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. ते संसद सदस्य नसतात. ठीक आहे. आणि इकडे 177 कलम 177 ती महाधिवक्त्याच्या बाबतीत त्यांना राज्याच्या विधिमंडळामध्ये समितीचे एखाद्या सदस्य असन की ते बोलण्याचा कामकाजात भाग घेण्याचा अधिकार असतो, मात्र मतदानाचा अधिकार राहत नाही. तसेच कलम 105 महान्यायवादी यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर यांना संसद सदस्याप्रमाणे सर्व संरक्षण आणि विशेषाधिकार प्राप्त असतात. तर इकडे कलम 194 महाधिवक्त्या यांना राज्य विधिमंडळाचे जे सदस्य असतात त्यांना जेवढे विशेषाधिकार प्राप्त असतात, संरक्षण प्राप्त असते, ते यांना सुद्धा प्राप्त असते. आणि महान्यायवादी हे आपला राजीनामा राष्ट्रपतीला देऊ शकतात आणि महाधिवक्ता जे आहेत ते राज्यपालाला देतात. तसेच जर एखाद्या म्हणजे मंत्रिमंडळ बरखास्त झालं तर यांचे राजीनामे असेच म्हणजे यांचा अधिकार सोडून जातो. सरळ यांचा राजीनामा त्यावरून दिसून येते आपल्याला. तर आपल्याला याच्या कोणत्या काही घटनेत तरतुदी नाही आहे ते आपल्याला सांगता येईल की कोणत्या आहे. तर यांचा कार्यकाळ घटनेत नाही आहे. तसेच पदावरून दूर करण्याची पद्धत नाही आहे. तसेच वेतन भत्ते यांचे निश्चित नाही आहे. तर हे घटनेत यांच्या तरतुदी नाही आहे. आपण याच्यावर काही प्रश्न घेतलेले आहेत जे आयोगानं आपल्याला खूप वेळा विचारलेले आहे. तर ते प्रश्न मी तुम्हाला सांगतो की तुम्ही व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की याच्यावर खूपदा प्रश्न आलेले आहेत. तर बघा, पहिला प्रश्न, राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? बघा, तिथून आपला प्रश्न सुटते. कोणाला आहे? राज्याच्या महाधिवक्त्याचा तर राज्यपाल. दुसरा प्रश्न बघा, महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य. तर महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. पहिलंच असत्य आहे, कारण महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात, राष्ट्रपती तर महान्यायवादीची करतात. बाकी खालचे 3 विधान तुम्ही वाचून घेता, स्क्रीनवर दिसत असणार तुम्हाला. त्याच्यानंतर राज्याच्या महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवतो? राज्याचा महाधिवक्ता आता सांगितलं आपण राज्यपालाकडे सोपवतो. ठीक आहे. तर हा सुद्धा प्रश्न एक महत्त्वाचा होता. अजून दुसरा प्रश्न आपण एक पाहू. इथं बघा, एक असा प्रश्न आला होता, खालील विधान लक्षात घ्या. MC सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते. महान्यायवाद्यास भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृहात कामकाजात सहभागी होतो, त्याला तिथे बोलण्याचा व मत देण्याचा अधिकार असतो. म्हणजे मत देण्याचा अधिकार नसतो त्यांना.
तर इथं आपल्याला चूक विधान ओळखायला सांगितलं, फक्त क चुकीचा आहे. अजून एक प्रश्न बघा, प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केलेले आहे? महाधिवक्ता कलम 165 आपण सांगितलेला आहे, तर हा सुद्धा प्रश्न इथून सुटतो. तसेच अजून एक प्रश्न आहे, राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? म्हणजे तो राज्याच्या मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो. राज्याचे मंत्री कसं काय, ते तर नाही होणार, कारण की राज्याचा महाधिवक्ता राज्यपालाच्या मर्जी असेपर्यंत राहू शकतो. म्हणून पहिलंच विधान चूक आपल्याला सांगता येईल, बरोबर विचारलेलं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं बघा विधान, त्याचे मानधन त्याचे राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केले जाते. नाही, हे सुद्धा चुकीचं आहे, कारण की राज्यपाल करते. तो राज्य शासनाविरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षासाठीही वकील म्हणून उभा राहू शकतो. राज्य शासनाविरुद्ध नाही राहू शकत, कारण की तो सरकारचा वकील असतो, म्हणून त्याला सरकारच्या बरोबरीनेच काम करावं लागते, त्याच्या विरोधात काम करू शकत नाही. तर हा एक प्रश्न होता. अजून एक प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे असा प्रश्न होता. संसदेची निर्मिती कलम 81 दिलं होतं, तिथं कलम 79 पाहिजे होतं, म्हणून हा प्रश्न हे ऑप्शन चुकीचा आहे. दुसरा ऑप्शन होता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत, ते कलम 55 मध्ये आहे, इथे 54 दिला आहे, म्हणून हा सुद्धा चुकीचा ऑप्शन आहे. तिसरा बघा, भारताच्या उपराष्ट्रपती दिलेला आहे, कलम 64 दिलेला आहे, तर ती कलम 64 नाही 63 आहे. भारताचा महान्यायवादी कलम 76, हा प्रश्न बरोबर आहे, म्हणून इथं फक्त 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. तर बघा असे काही प्रश्न होते. तर येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी सी साठी अतिशय महत्त्वाचा घटक ते म्हणजे महान्यायवादी महाधिवक्ता यातले आपण फरक बघितला आणि त्याचे PYQ बघितले. याला पीलाच नाही तर मेन्सला आणि राज्यसेवेला आणि सरळ सेवेला सगळीकडेच प्रश्न आलेले आहे. तर तुम्ही हा टॉपिक व्यवस्थित करा आणि येणाऱ्या कंबाईनला नक्कीच याचा फायदा होईल मला असं वाटते. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की मी एखादा अजून कोणता टॉपिक घेऊ आणि ते माझा आणि तुमचा दोघांचा पण क्लिअर होईल असं मी ते मांडण्याचा प्रयत्न करीन. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, असं वाटत असेल की PYQ बेस सर्व नोट्स व्यवस्थित आहे आणि याच्यावर प्रश्न येऊ शकते, तर तुम्ही नक्की हा आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.